टाडा! सो यस, तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आज आम्ही आहोत सत्वम हॉटेलला, म्हणजे बफे आहे पूर्ण. आणि आधी मी स्टार्टर खाल्ले, त्यानंतर हे अजून थोडे स्टार्टर आहेत. सर्वात फर्स्ट मी पिझ्झा घेतले, फर्स्ट एक मार्गरिटा होता आणि त्यानंतर सम व्हेजिटेबल्सवाला. त्यानंतर मी फर्स्ट टाईमच सुशी ट्राय करणार होते, त्यासोबत सम सलाड, सॉस म्हणजे सोया सॉस आणि एक मेयोनेजचं डीप होतं ते. आणि त्यानंतर इथं होते मोमोज, जे लास्टचे दोनच राहिलेले आणि दोन्हीच्या दोन्ही मी घेतले. आणि तुम्हाला खरं सांगते, इतकं हेवी होतं ना. त्यानंतर मी घेतलं थोडंसं नूडल्स आणि त्यासोबत होती त्याची चायनीज ग्रेव्ही. मी बघू शकता त्याच्यामध्ये मस्त कॉलीफ्लॉवर, अजून भरपूर साऱ्या भाज्या होत्या. मी थोडंसंच घेतलं. आणि त्यानंतर आता इथं माझी वेळ आहे टेस्टिंगची. सो यस, फर्स्ट टाईम मी सुशी ट्राय केलं. आता म्हणू नका कसं खातीयेस, पण हे खरंच खूप यमी होतं. मला वाटलं नव्हतं. ह्याला पुढे इंडियन टच होताच, म्हणजे प्रॉपर हे तसं नव्हतं जापनीज, पण यस. आणि हे होतं कैरीचं सलाड, जे खूप यमी होतं. त्यानंतर मी ट्राय केले मोमोज, ज्यामध्ये खूप डिसेंट फ्लेवर्स होते पण खूप छान लागत होते. आणि ह्या हॉटेलची खासियत म्हणजे हे सर्व विदाऊट कांदा लसूण आहे. त्यानंतर मी ट्राय केला मार्गरिटा पिझ्झा, जो कॉमन म्हणजे आपला सारखाच लागत होता, पण हा पिझ्झाचा बेस खूप मस्त होता. दोन्ही पण पिझ्झा छान होते. त्यानंतर मी ट्राय केलं चाऊमिन म्हणजे आपले नूडल्स. आधी मी फक्त नूडल्स ट्राय केले आणि जे की थोडेसे मला ब्लाइंड वाटले, म्हणजे असे होते चांगले स्पॅगेटी वगैरे आपण कसं म्हणतो त्या टाईपमध्ये मस्त लागत होते. थोडे ड्राय होते पण यस, टेस्टचं नक्कीच छान होतं. आणि त्यानंतर मी ट्राय केलं आपलं काय म्हणतात त्याला, चायनीज सॉस त्यासोबत दिलेलं, जे सूपसारखं लागत होतं. आणि नूडल्सपेक्षा हे खरंच खूप छान होतं. त्यानंतर मी आयडिया केली की नूडल्समध्ये ते थोडंसं सॉस घातलं आणि मग ते ट्राय करायचा विचार केला. आणि खरंच हा कॉम्बो एकदम बेस्ट होता आणि मला हा कॉम्बो सर्वात जास्त आवडला. सो यस, नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय.